नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMC JNM ॲप्लिकेशनमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांनी मला पर्सनल DM केलेले आहे आणि स्क्रीनशॉटसुद्धा सेंड केलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. तुम्हाला येणारे सगळे प्रॉब्लेम या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आणि त्याचे सोल्युशनसुद्धा याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. फर्स्ट टाईम या व्हिडिओवरती आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पहिला प्रॉब्लेम येत असेल की अपलोड केलेले डॉक्युमेंट साईटवरती दिसत नाहीत किंवा दाखवत नाही. कारण विद्यार्थी मित्रांनो, 27 जुलै 2025 हे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती. तर त्या कारणामुळे तुम्हाला त्या साईटवरती ॲप्लिकेशन लॉग इन ID तुम्हाला दिसत नसेल, पण त्यामध्ये काही चिंता करण्याची गरज नाही. येणाऱ्या काही दिवसामध्ये काउन्सिलिंग मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे. त्यानंतर बघा, सेकंड मोस्ट प्रॉब्लेम सगळ्या विद्यार्थ्यांना फेस होत आहे की ईमेलवरती त्यांना रिमार्क करून आले. बघा, JNM ॲप्लिकेशन 2025चा अर्ज भरल्यानंतर 27 जुलैनंतर अनेक विद्यार्थ्यांना ईमेलवरती रिमार्क म्हणून काहीतरी लिहून आलेलं आहे. त्यामध्ये बघा, सगळ्या विद्यार्थ्यांना सेम ॲज इट इज लिहून आलेलं आहे की फॉलोइंग आर द रिमार्क गिवन बाय द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर कूपर हॉस्पिटल. बघा, जे कूपर रुग्णालय आहे त्यांचे जे प्रशासकीय अधिकारी आहे त्यांनी रिमार्क लिहून दिलेलं आहे. ते मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की 27 जुलैपासून छाननी प्रक्रिया चालू झालेली आहे. त्या अंतर्गत जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये काय फॉल्ट दिसत आहे त्यानुसार ते तुम्हाला रिमार्क म्हणून तुम्हाला ईमेल पाठवत आहे. तर एका विद्यार्थिनींना दिसलेलं आहे की नो पॅन कार्ड, नो HSC, देन BMP फोटो नॉट अपलोडेड. बघा, खूप विद्यार्थ्यांनी असेच रिमार्क आलेले ईमेल मला पाठवलेले आहे. परंतु त्या विद्यार्थ्यांनी सगळे डॉक्युमेंट प्रॉपरली अपलोड केलेले आहे. परंतु यामध्ये संपूर्णपणे साईटमध्ये लोड असल्याकारणाने खूप सारा डेटा आणि खूप साऱ्या कॅन्डिडेटचे लॉग इन असल्याकारणामुळे पुढील प्रशासकीय अधिकाऱ्याला ही माहिती प्रॉपर पोहोचत नसेल. त्यामुळेच तुम्हाला रिमार्क म्हणून लिहून आलेलं असेल. यावरती सोल्युशन म्हणजे येणाऱ्या 31 जुलै 2025ला BMC JNM ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला तिथं एक नोटिफिकेशन किंवा एक PDF म्हणून पब्लिश केल्या जाईल आणि त्या PDFमध्ये त्या संपूर्ण BMC JNM 2025ला ज्या विद्यार्थिनींना फॉर्म भरलेले आहे त्यांचे अर्ज क्रमांक, त्यांचे नाव आणि त्यापुढील त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे किंवा प्रदर्शित करायचे आहे हे संबंधित डॉक्युमेंट तुम्हाला त्या PDF वरती देण्यात येतील. तिसरा क्वेश्चन पडतो की काउन्सिलिंगमध्ये या चुका सॉल्व्ह होतील का? तर नक्कीच. काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थिनींना मेरिट लिस्टमध्ये म्हणजे काउन्सिलिंगमध्ये बोलवण्यात येतील त्या विद्यार्थिनींना प्रत्यक्ष जे डॉक्युमेंट आहे तिथं कूपर रुग्णालयाला सबमिट करावे लागतील किंवा त्यांना जे पण गोष्टी आहेत ते सॉल्व्ह कराव्या लागतील. मी ऑफिशियली त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे. त्यांनी मला डायरेक्ट रिप्लाय दिलेला आहे की येणाऱ्या 31 जुलै 2025ला ऑफिशियल BMC साईटवरती एक PDF अपलोड होणार आहे किंवा एकतर लॉग इन पॅनल पुन्हा क्रिएट होणार आहे ज्यामध्ये ॲप्लिकेशन एडिट करता येईल किंवा नवीन डॉक्युमेंट अपलोड करता येतील. तर बघा, आता पुढे काय करायचं? बघा, 31 जुलै 2025ला ऑफिशियल साईटला PDF येईल किंवा तुम्हाला लॉग इन ID नुसार पुन्हा जे डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करावे लागतील. यासाठी एडिट विंडो पुन्हा क्रिएट करण्यात येईल. त्यात बघा, त्यात स्टुडंट ॲप्लिकेशन नंबर आणि त्यांना कोणते डॉक्युमेंट द्यावे लागणार आहेत. तर त्यासाठी एकच 2 पर्याय असू शकतात. त्यामध्ये पहिला पर्याय बघा, एकतर ऑनलाईन अर्जमध्ये टाकावे, एकतर प्रत्यक्ष कागदपत्र कूपर रुग्णालयात जाऊन दाखवावे. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहे हे BMC JNM ॲप्लिकेशनमध्ये सगळ्या विद्यार्थिनींना येत आहे. तर आणखी एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की खूप साऱ्या विद्यार्थिनींचे 12वी नंतर गॅप पडल्यामुळे त्यांना गॅप सर्टिफिकेटसुद्धा द्यावे लागत आहे. त्यांना ईमेलमध्ये गॅप सर्टिफिकेट अटॅच करा असं ईमेल किंवा रिमार्क म्हणून लिहून आलेलं आहे. तर अशा विद्यार्थिनींना बघा, गॅप सर्टिफिकेट बनवण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन वेंडरकडून प्रत्यक्षपणे ₹100च्या स्टॅम्पवरती तुम्हाला प्रस्तुत मायना लिहिणे आहे. त्या मायन्यामध्ये काय लिहिण्याचं आहे तर तुम्ही एवढ्या वर्ष शिक्षण का घेतलं नाही आणि शिक्षण न घेतल्याचे कारण तुम्हाला तिथे नमूद करणे आहे. आणि ते झाल्यानंतर वेंडरकडून ती माहिती लिहून घेतल्यानंतर तहसीलदाराकडे ₹100च्या किंवा प्रस्तुत व्हॅल्यूच्या स्टॅम्पवरती तुम्हाला ती मायना लिहून तहसीलदाराकडून साईन घेणे आहे. तर एकंदरीत त्याला ₹100 ते ₹150 खर्च येतो आणि 1 ते 2 तासामध्ये तुम्हाला तो गॅप सर्टिफिकेट
1 ते 2 तासामध्ये मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, नंतरचा महत्त्वाचा प्रश्न खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला विचारलेला आहे, की सर आमची नुकतीच 2025 मध्ये 12वी झालेली आहे आणि आम्हाला बोर्ड सर्टिफिकेट आमचा प्रत्यक्षपणे आलेलं नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. कारण येणाऱ्या 6 महिन्यामध्ये HSC बोर्ड सर्टिफिकेट येणार आहे. तर मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? तर प्रत्यक्ष काउन्सिलिंगच्या वेळी अशा विद्यार्थ्यांनी संपूर्ण माहिती सांगायची आहे, जेणेकरून तुमचा प्रवेश रद्द होणार नाही. आणि जेव्हा पण ते HSC बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे येईल, जेव्हा तुमचा प्रवेश निश्चित होईल, तर तेव्हा ते तुम्हाला कॉलेजला सबमिट करायचे आहे. तर यामध्ये काही असं शंका घेण्याचे कारण नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये जे BMC JNM 2025ला सगळ्या विद्यार्थ्यांना येणारे जे काही क्वेरीज आहे, नंतर ईमेल आहे, जे तुम्हाला ईमेलवरती रिमार्क म्हणून लिहून येत आहे, तर अशा विद्यार्थ्यांना मी सोल्युशन दिलेले आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम येत असतील त्या विद्यार्थिनींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक सुद्धा करा. धन्यवाद.